नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस-के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आणि आपल्या टी-सी-एस आय-बी-पी-एस सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण जी-एम-सी छत्रपती संभाजीनगर जी परीक्षा होणार आहे, त्या परीक्षेसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव करणार आहोत. आजचा आपला भाग दुसरा आहे. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शब्द कोणता दिलेला आहे मित्रांनो? डिझॉल्व. डिझॉल्व या शब्दाचा अर्थ सर्वांना माहिती आहे. डिझॉल्व हा शब्द सर्वजण आतापर्यंत आपण वापरत आलो आहोत, यूज करत आलेलो आहोत. सो डिझॉल्व म्हणजे काय? तर डिझॉल्व म्हणजे विरघळणे. सो एकीकडे आहे विरघळणे, तर दुसरीकडे त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला दिलेल्या 4 ऑप्शन्स मधनं शोधायचा आहे. पहिलं ऑप्शन बघा, पहिलं ऑप्शन आहे ॲपियर. ॲपियर म्हणजे समोर येणे. एकीकडे आहे विरघळणे, तर दुसरीकडे काय आहे? समोर येणे. एकीकडे आहे डिझॉल्व. डिझॉल्व म्हणजे ते विरघळतंय. विरघळतंय म्हणजे काय होतंय? ते त्या ठिकाणी कुठेतरी समाप्त होतंय. ते कुठेतरी मिक्स होऊन त्याचं अस्तित्व कुठेतरी आपल्याला दिसत नाहीये. आहे, परंतु ते दिसत नाहीये. सो ॲपियर म्हणजे काय? समोर येणे. तर हा आपला करेक्ट अँटोनिम या ठिकाणी होईल. फेड. फेड या शब्दाचा अर्थ होतो कोमजून जाणे. एखादं फूल वगैरे असेल, तर ते कोमजून जात असेल त्याला आपण फेड असं म्हणत असतो. सो ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होणार नाही. सॉल्व्ह म्हणजे सोडवणे. एखादं उदाहरण असेल, एखादी जटिल समस्या असेल, एखादे काहीही असेल, त्याला आपण सोडवतो, त्याला आपण सॉल्व्ह म्हणत असतो. सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. आणि व्हॅनिश म्हणजे काय? नष्ट होणे किंवा संपणे किंवा फिनिश होणे. सो व्हॅनिश काय होईल? तर डिझॉल्वचा या ठिकाणी एक सिनॉनिम होऊ शकतो, परंतु अँटोनिम होऊ शकत नाही. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 देखील आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं करेक्ट अँटोनिम या ठिकाणी होईल मित्रांनो. क्लिअर आहे? बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम. दिलेल्या शब्दाचा करेक्ट अँटोनिम आपल्याला ओळखायचा आहे. अँटोनिम म्हणजे अगेन अपोजिट वर्ड, विरुद्ध अर्थाचा शब्द. शब्द कोणता दिलेला आहे? शब्द दिलेला आहे लॉडेबल. लॉडेबल या शब्दाचा अर्थ होतो कमेंडेबल. लॉडेबल म्हणजे काय? स्तुती योग्य असलेला. ज्याची स्तुती योग्य आहे असा, ज्याला आपण लॉडेबल म्हणतो, ज्याला आपण प्रेज वर्दी असं म्हणतो, ज्याला आपण कमेंडेबल म्हणतो, ज्याला आपण अप्रेझल असं देखील म्हणत असतो. एखाद्या व्यक्तीची स्तुती करण्यास योग्य व्यक्ती असेल, तर त्याला आपण म्हणतो लॉडेबल. एखादी परिस्थिती असेल, ती स्तुती योग्य असेल, त्याला आपण लॉडेबल असं म्हणत असतो. सो बघा पहिलं ऑप्शन काय आहे? पहिला ऑप्शन आहे ह्युमरस. ह्युमरस म्हणजे विनोदी, सर्वांना माहिती आहे. परंतु विनोदी हा स्तुती योग्यचा सिनॉनिम किंवा अँटोनिम दोन्हीही होणार नाही. आणि म्हणून हे ऑप्शन काय होईल मित्रांनो? कॅन्सल होईल. पुढचा शब्द आहे डिप्लोरेबल. डिप्लोरेबल या शब्दाचा अर्थ काय होतो? की जे निषेधार्ह आहे, ज्याचा निषेध केला जाऊ शकतो किंवा ज्याची टीका केली जाऊ शकते. सो एकीकडे एक असं सिच्युएशन आहे की जे स्तुती योग्य आहे, दुसरीकडे अशी सिच्युएशन निर्माण झालेली आहे की ती सिच्युएशन कशी आहे? निषेधार्ह आहे, त्याची आपण टीका करू शकतो. सो हे आपलं करेक्ट अँटोनिम या ठिकाणी होईल. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. पुढचा शब्द दिलेला आहे कमेंडेबल. कमेंडेबल म्हणजे काय? तर कमेंडेबल म्हणजे लॉडेबल. सो लॉडेबल आणि कमेंडेबल हे एकमेकांचे काय होतील? तर हे एकमेकांचे सिनॉनिम्स होतील, समान अर्थाचे शब्द होतील. लक्षात ठेवायचं आहे. मग हे आपलं उत्तर होईल का? हे आपलं उत्तर होणार नाही. सिव्हिअर. सिव्हिअर म्हणजे कठीण, कठोर ज्याला आपण म्हणतो. सिरियस असेल, हार्श असेल, सिव्हिअर असेल, त्याला आपण काय म्हणत असतो? सिव्हिअर असं म्हणत असतो. सिव्हिअर अटॅक म्हणत असतो. हे पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राईट. बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम. दिलेल्या शब्दाचा अँटोनिम आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. आणि कोणत्या शब्दाचा? ज्या शब्दाला या ठिकाणी अंडरलाईन करण्यात आलेला आहे, अधोरेखित करण्यात आलेला आहे. अधोरेखित केलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला दिलेल्या ब्लँकमध्ये घ्यायचा आहे. आणि विरुद्ध अर्थाचा शब्द कुठून शोधायचा आहे? तर दिलेल्या 4 ऑप्शन्स मधून आपल्याला शोधायचा आहे. सो एकीकडे आहे फेल्ड. फेल्ड म्हणजे काय? अपयशी होणे. अपयशी होण्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द तर सगळ्यांना माहिती असला पाहिजे. यशस्वी होणे किंवा यश मिळवणे, त्याला आपण सक्सीड असं म्हणत असतो. सो एन्जॉयड म्हणजे काय? एन्जॉयड म्हणजे आनंद घेणे. एलिव्हेटेड म्हणजे वर उचलणे. सक्सिडेड हा काय आहे? यश मिळवणे, यश प्राप्त करणे. फेल्युअरच्या किंवा फेलच्या विरुद्ध असलेला शब्द. रिझर्व्ड म्हणजे आरक्षित म्हणू शकतो किंवा रिझर्व्ड म्हणजे कमी बोलणारा व्यक्ती. सो ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. या प्रश्नाचं उत्तर सर्वांना जमलं असेल. हे सर्व प्रश्न टी-सी-एस पॅटर्ननुसार झालेल्या परीक्षांमध्ये विचारली गेलेली प्रश्न आहे. ही प्रश्नांना मी तयार केलेली आहे, नाही ही प्रश्न एमपीएससीची आहेत. ही प्रश्न टी-सी-एस पॅटर्नचीच प्रश्न आहेत. विविध परीक्षांमध्ये विचारले गेलेली प्रश्न आहेत. त्यांचा आपण सराव करतोय. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम. करेक्ट सिनॉनिम ओळखायचा आहे. समान अर्थाचा शब्द आपल्याला आता ओळखायचा आहे.
डेरोगेटरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण बऱ्याचदा इंग्लिश वगैरे रीड करतो तर आपल्याला कळतं की त्याने डेरोगेटरी रिमार्क केलेला आहे. डेरोगेटरी रिमार्क म्हणजे काय? त्याने अपमानजनक टिप्पणी केलेली आहे. सो डेरोगेटरी म्हणजे काय? अपमानजनक, ज्यामुळे आपला अपमान होऊ शकतो, ज्यामुळे आपली इन्सल्ट होऊ शकते, ज्यामुळे आपली ह्युमिलिएशन होऊ शकते, ज्यामुळे आपण डिसरिगार्ड होऊ शकतो, ज्यामुळे आपण लेट डाऊन होऊ शकतो. सो बघा, डेलिगेशन म्हणजे शिष्टमंडळ हे तर सगळ्यांना माहिती आहे, हे आपलं उत्तर होणार नाही. इन्सल्टिंग हे आपलं करेक्ट सिनॉनिम होईल. सॅलेटरी म्हणजे काय? जे हितकारक असेल ते. आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे जे काही एखाद्या पार्टमधनं जो दुसऱ्या पार्ट निघतो त्याला आपण काय म्हणत असतो? डेरिव्हेटिव्ह, कृदंत वगैरे आपण ज्याला म्हणत असतो. सो ऑप्शन क्रमांक 2 इन्सल्टिंग आणि डेरोगेटरी हे एकमेकांचे काय आहेत मित्रांनो? एकमेकांचे सिनॉनिम्स आहेत, समान अर्थाचे शब्द आहेत, आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. इन्सल्टसाठी कोणकोणते शब्द आहेत? अपमान होणे, अपमान करण्यासाठी पहिला शब्द आहे कंटेम्प्ट, दुसरा शब्द आहे ह्युमिलिएट, तिसरा शब्द आहे डिसरिगार्ड, चौथा शब्द आहे लेट डाऊन, पाचवा शब्द इन्सल्ट ऑलरेडी आहेच. आता बघा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट इन द फॉलोइंग सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्स मध्ये अंडरलाईन केलेला पार्ट जो आहे फेल फ्लॅट विथ किंवा फॉल फ्लॅट विथ, या ठिकाणी सेंटेन्स नुसार व्हीट घेतलेला आहे. आपण फेल फ्लॅट म्हणू शकतो किंवा फॉल फ्लॅट म्हणू शकतो. हा प्रश्न TCS पॅटर्नचा आहे, परंतु अशाच आशयाचा एक इडियम यापूर्वी MPSC परीक्षेमध्ये देखील आपल्याला विचारण्यात आलेला आहे. फॉल फ्लॅटचा अर्थ काय होतो? की कोणत्याही प्रकारचा इन्फ्लुएन्स न होणे, कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट न पडणे, कोणत्याही प्रकारचं इम्प्रेशन न पडणे, कोणत्याही प्रकारचा परिणाम इफेक्ट समोर न येणे. फॉल फ्लॅट म्हणजे काय? की एखाद्या व्यक्तीने एखादा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाचा काही परिणाम झाला नाही, म्हणजे जे अपेक्षित होतं ते त्या ठिकाणी झालं नाही, म्हणजे त्याला आपण म्हणतो फॉल फ्लॅट किंवा फेल फ्लॅट. आता फॉल, फेल, फॉलन काय आहेत? वर्ब आहेत, त्यामुळे ते टेन्स नुसार बदलतील आणि पुढे काय राहील? फ्लॅट विथ राहील. म्हणजे काय? कोणत्याही प्रकारचा इन्फ्लुएन्स न होणे, कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट न पडणे, कोणत्याही प्रकारचं इम्प्रेशन न पडणे, कोणत्याही प्रकारचा इफेक्ट न होणे. पहिलं ऑप्शन बघा, हॅड समवॉट ऑफ रिझल्ट ऑन, थोड्या प्रकारे थोडा तरी रिझल्ट जो आहे तो मिळणे, याचा अर्थ असा होत नाही काहीच परिणाम झाला नाही असा अर्थ होतो, काहीच रिझल्ट मिळाला नाही. हॅड अ ग्रेट इम्पॅक्ट, ग्रेट इम्पॅक्ट तर अजिबात नाही, इम्पॅक्टच होत नाहीये, तर ग्रेट इम्पॅक्ट कुठून येणार? म्हणून ऑप्शन क्रमांक 2 कॅन्सल होईल. हॅड मॉडरेट इन्फ्लुएन्स, मॉडरेट मध्यम प्रकारचा इन्फ्लुएन्स जो आहे, इन्फ्लुएन्स झालाच नाहीये, तर मध्यम प्रकार कुठून येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 कॅन्सल होईल. हॅड नो इफेक्ट ऑन, कोणत्याही प्रकारचा इफेक्ट झाला नाही, आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. क्लिअर आहे? सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, सिलेक्ट दी ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड एज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. अ परफॉर्मर्स, एखादा व्यक्ती जो आपली कला परफॉर्म करत आहे, सादर करता, त्याचा फर्स्ट पब्लिक अपीअरन्स, एखादा सादर करता जर आपल्या ऑडियन्स समोर, आपल्या पब्लिक समोर पहिल्यांदा येत असेल, तर त्याला त्याचं आगमन म्हटलं जातं. त्या आगमनाला आपण काय म्हणतो? त्या आगमनाला आपण डेब्यू म्हणतो. एखादा खेळाडू असेल, पहिल्यांदाच तर जो एखाद्या मॅच मध्ये खेळत असेल, तर आपण म्हणतो की या क्रिकेटरचा आज डेब्यू आहे. एखादा कलाकार असेल, तो पहिल्यांदाच चित्रपटामध्ये काम करून समोर येत असेल, तर आपण म्हणू शकतो की या चित्रपटामध्ये या ऍक्टरने डेब्यू, या ऍक्ट्रेसने डेब्यू केलेलं आहे. सो आगमन किंवा त्याला आपण डेब्यू म्हणतो. फाउंडेशन म्हणजे पाया, बेस हे आपलं उत्तर होणार नाही. प्रिमाइस देखील आपलं उत्तर होणार नाही. प्रिमाइस म्हणजे पूर्वग्रह आणि प्रिमाइसेस म्हणजे आपल्या आसपासचा एरिया, दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. डॉन म्हणजे पहाट, सकाळ सगळ्यांना माहिती आहे. डेब्यू या ठिकाणी हा टी जो आहे, हा टी काय असतो मित्रांनो? हा टी असतो सायलेंट. सो डेब्यू हे आपलं करेक्ट आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. कळलं सगळ्यांना? पाहूया पुढचा प्रश्न. सिलेक्ट दी ऑप्शन दॅट कॅन बी यूज इज वन वर्ड सबस्टिट्यूट. अगेन वन वर्ड सबस्टिट्यूशनवर प्रश्न विचारलेला आहे. टू गो थ्रू अन एरिया, अशा एरियामधनं जाणं किंवा अशा भागामधनं जाणं. मेकिंग अ लॉट ऑफ नॉईज, एखाद्या भागामधनं आपण जात आहोत, एखाद्या एरियामधनं आपण जात आहोत आणि जात असताना आपण खूप सारा गोंधळ करत आहोत, आपण लोकांवर अटॅक करत आहोत, सामानाची नासधूस करत आहोत, तोडफोड करत आहोत, अशा प्रकारच्या परिस्थितीला काय म्हटलं जातं? नॉईज करत जात आहोत आणि कॉझिंग डॅमेज, डॅमेज पण करत आहोत. रस्त्यामध्ये आपल्याला जे काही वाहनं मिळतील, वाहनं जाळतोय, वाहनांची तोडफोड केली जाते, लोकांवर हमला केला जातोय, अटॅक केला जातोय. सो अशा प्रकारे हे जे एरियामध्ये लोक जाऊन करतायत, या प्रकाराला काय म्हटलं जातं?
बघा या प्रकाराला व्हायलन्स म्हटलं जात नाही, कारण व्हायलन्स जो असतो तो स्टेडी पोझिशन मध्ये असतो. एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी व्हायलन्स होत आहे आपण म्हणू शकतो. परंतु हा कसा व्हायलन्स आहे? हा व्हायलन्स मूव्हिंग व्हायलन्स आहे आणि मूव्हिंग व्हायलन्सला आपण काय म्हणतो? रॅम्पेज म्हणत असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. रॅम्पेज नावाची एक फिल्म सुद्धा आहे हॉलिवूडची. सो व्हायलन्स म्हणजे काय? व्हायलन्स म्हणजे हिंसा. कॅकोफनी म्हणजे काय? कर्ण कर्कश. ब्रुटॅलिटी म्हणजे बर्बरता, क्रूरता. सो ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ओके, चला बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट ऑर रिप्लेस द ब्रॅकेटेड वर्ड. ब्रॅकेटमध्ये दिलेल्या शब्दाला आपल्याला रिप्लेस करायचं आहे. इथे म्हटलेलं आहे इफ. इथे काय म्हटलेलं आहे? इफ. हा आहे आपला सब्जेक्ट, हा आहे आपला V1, त्याला जोडलेला आहे एस. इफ सोबत प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स आहे. इफ सोबत प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स आहे म्हणजे टाइप 1 कंडिशनल सेंटेन्स आहे. टाइप 1 कंडिशनल सेंटेन्स आहे म्हणजे क्लिअरली कळतं की पुढचा जो रिझल्ट देणारा क्लॉज असेल त्यामध्ये एकतर शाल प्लस V1 किंवा विल प्लस V1 किंवा कॅन प्लस V1 किंवा मे प्लस V1 असणार. शोधा काय आहे. इथे तर फक्त गेट आहे. गेट काय आहे? V1 हा सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर काय पाहिजे? एकतर विल किंवा शाल किंवा कॅन किंवा मे. बघा या ठिकाणी ही आहे म्हणून विल येईल, शाल येणार नाही. एकतर तुम्ही कॅन घेऊ शकतात किंवा तुम्ही मे घेऊ शकतात. सो एकतर मे गेट पाहिजे ऑप्शन मध्ये किंवा कॅन गेट पाहिजे किंवा विल गेट पाहिजे. बघा इकडे तर गॉट V2 आहे, कॅन्सल करा ऑप्शन क्रमांक 1. इकडे विल गेट आहे, बरोबर आहे ऑप्शन क्रमांक 2. इज गेटिंग ING फॉर्म तर मुळीच येणार नाही आणि हॅज टू गेट तर अजिबात येणार नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, चला बघा पुढचा प्रश्न काय आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. अंडरलाइन केलेल्या शब्दाचा करेक्ट सिनोनिम, अप्रोप्रिएट सिनोनिम आपल्याला ओळखायचा आहे. मग कोणता शब्द आहे अंडरलाइन केलेला? तर आहे लेजिटिमेट. लेजिटिमेट म्हणजे काय? जे लीगल असेल, जे कायदेशीर असेल, जे योग्य असेल त्याला आपण लेजिटिमेट असं म्हणतो. जे योग्य असेल, जे खरं असेल त्याला आपण काय म्हणतो? लेजिटिमेट असं म्हणतो. मग बघा प्रोडक्टिव्ह. प्रोडक्टिव्ह म्हणजे उत्पादनकारी, हे आपलं उत्तर होणार नाही. सिनोनिम विचारलेला आहे. जेन्युइन. जेन्युइन म्हणजे काय? जे खरं असेल, जे लेजिटिमेट असेल, जे योग्य असेल, जे कायदेशीर असेल त्याला आपण जेन्युइन असं म्हणतो. त्यानंतर फॅक्टिशियस आपलं उत्तर होणार नाही. फॉल्सिफाईड पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आन्सर या ठिकाणी आपलं होईल आणि हा शब्द सगळ्यांना माहिती असेल. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. अगेन अंडरलाइन केलेल्या शब्दाचं सिनोनिम आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. ॲफिलिएटेड किंवा ॲफिलिएट मार्केटिंग तर सर्वांना माहिती आहे ना. ॲफिलिएट म्हणजे काय? आपण संलग्न आहोत. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? संलग्न मार्केटिंग करत आहोत. म्हणजे एखादी मोठी संस्था असेल, त्या मोठ्या संस्थेमध्ये आपण काय करतोय? आपण संलग्नपणे काम करतोय. म्हणजे आपण काय केलेलं आहे? कोलॅबोरेट केलेलं आहे. आपण काय झालेलो आहोत? आपण कंपनी झालेलो आहोत. आपणही त्यांच्यासोबत थोडं काही काम करत आहोत किंवा आपण त्यांच्यासोबत कोलॅबोरेट केलेलं आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो टुगेदर विथ काम करतोय किंवा आपण अलाइड आहोत असं देखील आपण म्हणू शकतो. सो डिस्पॅरेट म्हणजे असमानता, हे आपलं उत्तर होणार नाही. अनलाईक म्हणजे वेगवेगळे, एक सारखे नसणे. डायव्हर्स म्हणजे वैविध्यतापूर्ण आणि अलाइड म्हणजे हे आपलं करेक्ट ऑप्शन होईल ॲफिलिएटेड या शब्दासाठी. ओके, चला बघा पुढचा प्रश्न. जर्नी बाय वॉटर ऑर सी. जर्नी म्हणजे प्रवास. बाय वॉटर. बाय वॉटर म्हणजे समुद्र प्रवास. बाय वॉटर म्हणजे काय? समुद्र प्रवास. जर्नी बाय वॉटर ऑर सी. समुद्राद्वारे, महासागराद्वारे आपण जो काही प्रवास करतो त्या प्रवासाला काय म्हटलं जातं? सगळ्यांना माहिती आहे त्या प्रवासाला व्हॉयेज असं म्हटलं जातं. सो पहिलंच ऑप्शन आहे बघा, हेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. वर्सो. वर्सो कुणाला म्हटलं जातं? आपण एखादं बुक रीड करत असताना जे आपल्या डाव्या साईडचं पेज असतं त्याला आपण वर्सो असं म्हणत असतो. सो हे आपलं ऑप्शन उत्तर होईल का? नाही. पुढचा शब्द आहे रॉनिवू. रॉनिवू या शब्दाचा अर्थ काय होतो? की एखाद्या ठिकाणी भेटण्याची जी जागा असते. समजा 2 व्यक्ती असतील, त्यांनी मोबाईलवर, फोनवर कॉन्टॅक्ट करून ठरवलं की आपण या ठिकाणी भेटूया, तर ते भेटण्याची जी जागा असेल त्याला आपण रॉनिवू असं म्हणत असतो. सो ऑप्शन क्रमांक 3 ही आपला आन्सर होणार नाही. आणि वेस्पर तर हा एक प्रेयरचा प्रकार आहे, हे पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, चला बघा पुढचा प्रश्न काय आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. आता विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखायचा सांगितलेला आहे. नॉमिनल. नॉमिनल म्हणजे काय? जे काही एकदम साधं आहे त्याला आपण म्हणत असतो नॉमिनल, की हे नॉमिनल आहे, साधं आहे. म्हणजे हे जास्त महत्वाचं नाही, जास्त सिग्निफिकंट नाही, जास्त इम्पॉर्टंट नाही. नॉमिनल आहे. नॉमिनल फरक पडेल, साधा फरक पडेल, सटल म्हणू शकतो आपण. नास्टी म्हणजे फिल्दी, सगळ्यांना माहिती आहे, हे आपलं उत्तर होणार नाही. सिग्निफिकंट म्हणजे महत्वाचे. एकीकडे आहे नॉमिनल आणि दुसरीकडे आहे महत्वाचे, सिग्निफिकंट, इम्पॉर्टंट. सो हे आपलं करेक्ट आन्सर होईल. साऊंड म्हणजे आवाज, उत्तर होणार नाही. कॉन्स्टंट म्हणजे स्थिर किंवा स्टॅग्नंट. सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 सिग्निफिकंट हा आपल्या नॉमिनल शब्दाचं काय होईल? अँटोनिम या ठिकाणी घेतला जाईल. पुढे बघा. सिलेक्ट दी ऑप्शन दॅट कॅन बी यूज एज वन वर्ड सबस्टिट्यूट. वन वर्ड सबस्टिट्यूट वर विचारलेला पुन्हा एकदा शब्द आहे.
वन हू एक असा व्यक्ती की जो, वन हू एक असा व्यक्ती की जो खातो, इट्स काय खातो, ह्युमन फ्लेश खातो, मानवांचंच मांस खातो, अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं. बघा स्कॅव्हेंजर, स्कॅव्हेंजर म्हणजे काय, जे सडकं किंवा कुजकं अन्न खाणारी पक्षी असतात त्यांना आपण स्कॅव्हेंजर म्हणतो, म्हणजे हा व्यक्ती येणार नाही. ओमनिवोरस, ओमनिवोरस म्हणजे काय, जे सर्व काही खातात, म्हणजे जे व्हेजिटेरियन पण आहेत, नॉन व्हेजिटेरियन पण आहेत. सो ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होणार नाही. तिसरा शब्द आहे कॅनिबल, कॅनिबल हाच तो व्यक्ती आहे की जो इतर माणसांचं मांस खात असतो. सो ऑप्शन क्रमांक 3 जे आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. आणि त्यानंतर आहे हर्बिवोरस, हर्बिवोरस म्हणजे फक्त कोण, जे पाला पाचोळा खाणारे जे प्राणी असतात त्यांना आपण हर्बिवोरस म्हणतो. सो ऑप्शन क्रमांक 4 देखील आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम, अँटोनिम विचारलेला आहे, विरुद्धार्थाचा शब्द विचारलेला आहे. बॉम्बास्टिक शब्द आहे. बॉम्बास्टिक म्हणजे देखावा करणारा व्यक्ती, शोबाजी आपण म्हणतो ना, की हा व्यक्ती शोबाजी करत आहे. शोबाजी करत आहे म्हणजे तो दाखवतोय, तो तितका श्रीमंत नाहीये, त्याच्याकडे तितकं जे आहे, जे दाखवतोय तसा तो नाहीये, त्याला आपण काय म्हणतो, बॉम्बास्टिक पर्सन. म्हणजे जे त्याच्याकडे नाहीये ते पण तो दाखवतोय, मोठ्या मोठ्या बाता करतोय किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय, किंवा आपल्याकडे जी श्रीमंती नाहीये ती श्रीमंती दाखवण्याचा तो प्रयत्न करतोय, त्याला आपण बॉम्बास्टिक म्हणत असतो. सो एलिव्हेटेड म्हणजे हँडसम किंवा वर उचललेले, हे आपला आन्सर होणार नाही. सिंपल, बघा एकीकडे बॉम्बास्टिक पर्सन आहे तर दुसरीकडे सिंपल व्यक्ती आहे. एकीकडे कोण आहे, बॉम्बास्टिक आहे, आणि दुसरीकडे कसं आहे, सिंपल आहे, म्हणजे हे करेक्ट अँटोनिम होईल. तिसरा शब्द आहे विक्ट, विक्ट म्हणजे कोण, दुष्ट किंवा पापी ज्याला आपण म्हणतो. सो ऑप्शन क्रमांक 3 आपला आन्सर होणार नाही. पॅस्टोरल म्हणजे काय, जे पशुपालन करणारे असतात त्यांना आपण पॅस्टोरल म्हणतो. ओके, सिव्हिलायझेशन काही पॅस्टोरल होत्या, त्यांना आपण काय म्हणतो, पॅस्टोरल. सो बॉम्बास्टिक साठी करेक्ट आन्सर, करेक्ट अँटोनिम काय होईल, सिंपल होईल. बॉम्बास्टिक म्हणजे काय, पॉम्पस मॅन, देखावा करणारा व्यक्ती. पुढे बघा, पुढे विचारलेला आहे द लायन्स शेअरचा अर्थ काय होतो. द लायन्स शेअर सगळ्यांना माहिती असेल, इडियम. द लायन्स शेअर म्हणजे काय, सर्वात मोठा भाग, सर्वात मोठा हिस्सा. एखादी पार्टनरशिप फॉर्म असेल त्यामध्ये सर्वात मोठा हिस्सा जो घेतो त्याला लायन्स शेअर असं म्हटलं जातं. किंवा घरामध्ये काही बहिणी असतील, भाऊ असतील, भावंड असतील, तर त्यामध्ये काय होतं, सगळ्यात मोठा शेअर ज्याला मिळतो त्याला आपण काय म्हणतो, लायन्स शेअर म्हणतो. अ मेजर पोर्शन ऑप्शन क्रमांक 1 बरोबर होईल. पेट्स शेअर, पेट्स शेअर म्हणजे पाळलेल्या जो प्राणी आहे त्याचा शेअर. द लास्ट बाईट म्हणजे शेवटचा घास, आणि व्हेरी स्मॉल पार्ट, तर हे उत्तर चुकीचं होईल. ऑप्शन क्रमांक 1 द मेजर पार्ट किंवा द बिग शेअर किंवा द बिग पार्ट ऑफ एनिथिंग. बघा पुढचा शब्द, आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला शब्द विचार, पारुल इज नॉन ॲज राईटर्स अँड ऑनेस्ट लेडी. पारुल जी एक लेडी आहे ती काय म्हणून ओळखली जाते, राईटर्स, प्रामाणिक, आणि ऑनेस्ट, ऑनेस्ट म्हणजे सुद्धा प्रामाणिक. बघा राईट लिहायचं, RIGHT लिहायचं पहिले, RIGHT, आणि मग EOUS लिहायचा, EOUS, हे झालं राईटस. राईटस म्हणजे कोण, प्रामाणिक. राईटस कोणाला म्हटलं जातं, नेक, प्रामाणिक. यासाठी आणखी कोणता शब्द आहे, तर यासाठी आणखी शब्द आहे ऑनेस्ट. आणखी कोणता शब्द आहे, तर आणखी शब्द आहे सेन्सियर, प्रामाणिक. ओके, सर्व शब्द लक्षात ठेवा. सो लेडी शब्दाचं स्पेलिंग तर बरोबर आहे, ऑनेस्ट शब्दाचं स्पेलिंग बरोबर आहे, RIG नंतर या ठिकाणी H पाहिजे, सो हे चुकीचं आहे, म्हणून हे ऑप्शन करेक्ट होईल. नॉनचं स्पेलिंग पण बरोबर आहे, म्हणून हे आपलं ऑप्शन उत्तर होणार नाही. बघा पुढचा प्रश्न काय आहे, की सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. आता या ठिकाणी पुल ओव्हर सॉक्स अप, पुल ओव्हर, पुल आवर म्हटलेलं आहे की आपले, ओके ठीक आहे, पुल वन्स म्हटलं गेलं पाहिजे, ते या ठिकाणी वी असल्यामुळे त्यांनी आवर घेतलेला आहे. सो पुल, पुल म्हणजे काय, ओढणे. सॉक्स अप, सॉक्स म्हणजे आपण जे मोजे, पायमोजे म्हणतो त्याला ते, आणि अप म्हणजे वर आपण काय करत आहोत, सॉक्स जी आहे ती अप करत आहोत. याचा अर्थ काय आहे, की पूर्वी केलेल्या प्रयत्नांपेक्षा आता आपण अधिक प्रयत्न करत आहोत. पूर्वी केलेल्या मेहनतीपेक्षा आता जास्त मेहनत आपण घेत आहोत. पूर्वी आपण मेहनत घेतली परंतु आपण सक्सेसफुल झालो नाहीत, आपल्याला यश प्राप्त झालं नाही, आपण पास झालो नाहीत, आता त्याच्यापेक्षा जास्त मेहनत आपण घेत आहोत, त्याला म्हटलं जातं पुल ओव्हर वन सॉक्स अप. सो बघा पहिलं ऑप्शन आहे रिवाइव्ह इंटरेस्ट इन ओल्ड मॅटर. रिवाइव्ह म्हणजे जागृत करणे, इंटरेस्ट इन ओल्ड मॅटर, जुन्या मॅटरमध्ये, जुन्या जे काही झालेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपण आपला इंटरेस्ट जो आहे तो जागृत करतोय, असा याचा अर्थ होणार नाही. काम डाऊन इम्प्युडेंट कॉन्टेम्प्ट, काम डाऊन वगैरे असं काहीच नाहीये, सो ऑप्शन क्रमांक 2 कॅन्सल करा. ऍक्ट इन प्रॉपर मॅनर, प्रॉपर मॅनर मध्ये चांगल्या पद्धतीने ऍक्ट करणे, वागणे वगैरे, असे आपलं उत्तर होणार नाही. वर्क हार्डर दॅन बिफोर,
आधी न केलेल्यापेक्षा आत्ता जास्त काम करणं. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, आता बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड इन ब्रॅकेट टू फिल इन द ब्लँक. ब्रॅकेट मध्ये हा जो दिलेला शब्द आहे, या शब्दाचा सिनोनिम दिलेल्या 4 ऑप्शन्स मधनं आपल्याला काय करायचं आहे, शोधायचा आहे आणि तो या ब्लँक मध्ये जो आहे तो भरायचा आहे. ही सेड, तो म्हणाला दॅट ही लॅक्स, की तो कमी पडतोय. द ब्लँक टू स्टँड इन अ क्यू, तो म्हणाला की मी रांगेमध्ये उभं राहायला कमी पडतोय. मग काय कमी पडतंय, तर त्याचं पेशन्स कमी पडतंय. पेशन्स कमी पडतंय म्हणजे काय, त्याचं धैर्य कमी पडतंय, त्याचं धीरज कमी पडतंय. साईबाबा म्हणतात ना, श्रद्धा और सबुरी. तर ती सबुरी जी आहे, ते धीरज जे आहे, ते धैर्य जे आहे, त्याला आपण काय म्हणतो, पेशन्स असं म्हणत असतो. सो एलिगन्स, एलिगन्स म्हणजे काय, आकर्षण. एलिगन्स म्हणजे काय, अट्रॅक्शन किंवा आकर्षण म्हणू शकतो. सो पेशन्सचं आकर्षण या ठिकाणी सिनोनिम होईल का, नाही. पुढचा शब्द आहे एक्सेप्टन्स. एक्सेप्टन्स म्हणजे काय, स्वीकृती, की जे काही आपण करत आहोत किंवा कुणी जे काही म्हणत आहे त्याला आपण स्वीकृती देत आहोत, एक्सेप्टन्स देत आहोत. हे पण आपलं पेशन्सचं करेक्ट सिनोनिम होणार नाही. एंड्युरन्स, एंड्युरन्स म्हणजे काय, सहनशीलता. एंड्युअर म्हणजे काय, सहन करणे. टॉलरेट म्हणजे काय, सहन करणे. बेअर म्हणजे काय, सहन करणे. सो बेअरेबल असो किंवा टॉलरेटेड असो किंवा टॉलरेबल असो किंवा आपल्यासमोर एंड्युरन्स असो, पेशन्स, धैर्य ठेवणे, सहन करणे या अर्थाने वापरले जातात. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. रेलेव्हन्स, रेलेव्हन्स म्हणजे काय, त्याशी संबंध असणे, संबंधित असणे. सो रेलेव्हन्स आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार नाही. केवळ आणि केवळ एंड्युरन्स आपलं करेक्ट आन्सर होईल, करेक्ट सिनोनिम होईल पेशन्स या शब्दासाठी. पुढचा शब्द बघा विचारलेला आहे अँटोनिम. अँटोनिम कोणत्या शब्दाचा, तर ब्रॅकेटमध्ये दिलेल्या शब्दाचा. ब्रॅकेटमध्ये दिलेला शब्द कोणता आहे, तर ब्रॅकेटमध्ये दिलेला शब्द शॉलो आहे. शॉलो आपल्याला माहिती आहे. शॉलो म्हणजे काय, उथळ वरवरचे. आणि शॅलोच्या विरुद्ध अर्थाचा शब्द म्हणजे जे खोलवर असेल, जे प्रोफाउंड असेल, जे डीप असेल ते. मग बघा या ठिकाणी द पूल वॉज, जो पूल आहे, स्विमिंग पूल असतो ना, पूल वॉज टू ॲट दिस एंड, की त्याच्या एंड पर्यंत, त्याच्या बेस पर्यंत तो खूप काय होता, शालोच्या विरुद्ध होता. फॉर किड्स टू प्ले, लहान बाळांना खेळण्यासाठी तो फार डीप होता असं आपण म्हणू शकतो, प्रोफाउंड होता असं आपण म्हणू शकतो. ग्रीनचा काय संबंध, शॅलोचा ग्रीन होऊ शकतो का आपला विरुद्ध शब्द. शॅलोसाठी कोल्ड होऊ शकता, हॉट कोल्ड होईल. ब्ल्यू हा तर रंग आहे. सो डीप ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. इवन आपण हा शब्द पण वापरू शकतात, प्रोफाउंड. प्रोफाउंड या शब्दाचा अर्थ काय होतो, डीप किंवा डेप्थ किंवा खोली. पुढे आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन ग्रुप वर्ड, गिवन वर्ड. हा शब्द आहे कॉन्सेप्ट. कॉन्सेप्ट म्हणजे काय, स्वीकार करणे. कॉन्सेप्ट म्हणजे काय, स्वीकार करणे. ज्याला आपण आणखी काय म्हणतो, ज्याला आपण म्हणतो एक्सेप्ट, ज्याला आपण एक्सेप्ट म्हणतो, ज्याला आपण या ठिकाणी नॉलेज असं देखील म्हणत असतो, ज्याला आपण ऍडमिट असं देखील म्हणत असतो, स्वीकारणे. ओके, सो बघा पहिला ऑप्शन काय आहे, एवॉव. एवॉव या पब्लिकली काहीतरी स्वीकार करणे. आपल्याला अँटोनिम विचारलेला आहे, सो हे आपला आन्सर होईल का, नाही. बॅटल म्हणजे युद्ध, हे आपलं उत्तर होईल का, नाही. डिनाय, डिनाय म्हणजे काय, आपण नकार देत आहोत. डिनाय म्हणजे काय, आपण नकार देत आहोत. सो बघा कॉन्सेप्ट स्वीकार करणे आणि डिनाय नकार देणे, ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल, सोपं आहे. त्यानंतर बघा सरेंडर. सरेंडर म्हणजे काय, शरण जाणे. सो हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, तर अशा पद्धतीने आज आपण या 20 क्वेश्चन्सचा सराव केलेला आहे. हे सर्व प्रश्न जे आहेत, सर्व प्रश्न व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन्स होती. फक्त एक प्रश्न आपण टाइप 1 कंडिशनल सेंटेन्सवर घेतला, कारण तशा प्रकारचे प्रश्न मोस्टली आपल्याला विचारले जातात. सो आपण काय करत आहोत, अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव करत असताना आपण 2 गोष्टींवर विशेष फोकस करणार आहोत. व्होकॅब्युलरीचे जे सेंटेन्सेस आहेत किंवा व्होकॅब्युलरीचे जे प्रश्न आहेत त्यांच्यावर फोकस करणार आहोत. त्यानंतर आपण क्लोज टेस्ट, पॅराजंबल आणि आपल्याला विशेष करून काही पेपरमध्ये पॅराग्राफ किंवा ज्याला आपण कॉम्प्रिहेन्शन म्हणतो, तर कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न विचारले जातात. तर काही भागांमध्ये आपण व्होकॅब्युलरीला कॉन्सन्ट्रेट करून, व्होकॅब्युलरीला फोकस करून अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर काही भागांमध्ये आपण पॅराजंबल, कॉम्प्रिहेन्शन आणि जे काही क्लोज टेस्टचे क्वेश्चन्स आहेत त्यांना समोर ठेवून आपण त्यांची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.